असतं ॲक्युपंक्चरचं, ते किती वेळ चालतं आणि त्याचा इफेक्ट यायला किती वेळ लागतो किंवा किती वेळ राहतं? महत्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांनाच असतं हं, की उपचार सुरू केला गुण केव्हा येणार आणि वेळ किती जाईल यामध्ये. तर वेळ हा 20 मिनिटाचा एक सेशन असतो आपला. हं, 20 मिनिटाचा हा जागतिक स्तरावरच ठरलेला आहे. कारण की सायंटिफिकली हे रिव्हील झालंय की मेरिडियन जे तुम्ही स्टिम्युलेट करता, मेरिडियन स्टिम्युलेट केल्यानंतर 20 मिनिटापर्यंत बॉडी एक ग्राफ आहे, तो चांगला इफेक्ट दाखवते आणि त्याच्यानंतर मग मात्र इफेक्ट बंद होतो त्याचा व्हायला. त्याच्यामुळे 20 मिनिटाचा एक स्टँडर्ड सेशन आहे. हं, आणि हं. ॲक्युपंक्चरचे निडल्स त्याला लावून स्टिम्युलेट केलं जातं, मशीन्सनी त्याला स्टिम्युलेट केलं जातं. किंवा ज्याला पेसमेकर लावलेला आहे त्यांना मशीन लावत नाही. त्याच्यामुळेच मॅडम म्हणत होत्या की टेक्निकली करेक्ट ॲक्युपंक्चरिस्ट असलं पाहिजे, कारण की काय करायचं हं, आणि हं, काय हं. नाही करायचं, कुठल्याही गोष्टीमध्ये काय नाही करायचं बरोबर. हे हे आधी कळणं इम्पॉर्टंट बरोबर असतं, आहे. किंवा सेफ्टी फार जास्त हं, इम्पॉर्टंट. हं, हं. तर एक 20 मिनिटाचा सेशन असतो. रुग्णाला दिवसात 1 किंवा 2 सेशन देण्यात येतात आणि सरासरी अनेक पेशंट्सला आम्ही 20 सेशन म्हणजे महिन्यातनं एक 10 दिवस ट्रीटमेंट देतो. परंतु अनेक असे रुग्ण आहेत आमच्याकडे जे सांगलीहून येतात, कोल्हापूरहून येतात, पुण्याहून येतात, नाशिकहून येतात, नागपूरहून येतात, मुंबईला. तर ह्यांना आता एवढा दिवस तर शक्य नाही ना, हं. उपचारापेक्षा तर राहणंच महाग पडेल हां मुंबईला. ना. तर ॲक्युपंक्चरमध्ये एक नवीन शोध आहे, जो आता मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही सर्जरीमध्ये जे सुचर मटेरियल वापरतो, तर ते सुचर मटेरियलचे छोटे छोटे बिट्स आपण ॲक्युपंक्चर बिंदू, आपण मॅडमला पाहिलं लावताना तो ते निडल लावली, ते निडलच्या ऐवजी तो छोटासा थ्रेड आपण आतमध्ये पुश करतो त्या पॉइंट्सला आणि त्याला स्टिकिंग लावून पाठवून देतो. त्या रुग्णाला आठवड्यात 2 आठवड्यात एकदाच यावं लागतं. तर त्याच्यामध्ये पण त्याचं काम भागतं. शिवाय रिझल्ट कसा येईल, आता रिझल्ट आपण आधी बोलल्याप्रमाणे फ्रेश केस असेल गुडघेदुखीची किंवा स्लिप डिस्कची, तर तिथं जी डिस्कला जी सूज आलेली आहे स्लिप डिस्कमध्ये, ती लवकर कमी झाली तर हातापायाला येणाऱ्या मुंग्या, बधीरपणा किंवा ताकद कमी झाली असेल किंवा पाय किंवा हात खूप दुखत असेल, तर ते लवकरात लवकर बरं होतं. अगदी 10 दिवसामध्ये फ्रेश केसेसमध्ये 90% पेक्षा जास्त रुग्णांना चांगला रिझल्ट येतो. रिझल्ट आल्यानंतर आम्ही पहिल्या 10 दिवसानंतर ठरवतो की याला किती टक्के रिझल्ट आला, अजून किती उपचार लागेल. जर खूपच चांगला रिझल्ट असेल तर मग पुढे जास्त उपचार घ्यायची गरज पडत नाही. तसंच किडनी, लिव्हर, हार्ट ह्याचे जे केसेस असतात त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो आणि आम्ही रिपोर्ट्स करून पूर्ण पाहतो की त्याचा रिझल्ट कशाला. लकव्याच्या केसेसमध्ये पण फ्रेश केस असेल तर मी अगदी, आता माझ्याकडे एक पेशंट होता, ते मंदिरामध्ये ट्रस्टी आहेत, ते शंख फुकायचे आणि त्यांना चेहऱ्याचा लकवा झाला. अनबिलिव्हेबल असं त्यांना वाटलं की 5व्या दिवसामध्ये, 5व्या दिवसाला त्यांचं पूर्ण चेहऱ्याची ताकद आली आणि ते पुन्हा शंख ब्लो करतात मंदिरामध्ये. एवढा चांगला रिझल्ट आहे. फ्रेश केसेसमध्ये अनबिलिव्हेबल एवढे चांगले रिझल्ट येतात. ठाण्यामध्येच आपल्याकडे आता एक पेशंट व्हीलचेअर आणली होती, हं, हं, हं. फ्रेश केस अर्धांगवायूची. तर हं. त्यांना अगदी मला वाटतं 8 ते 10 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये एक 3ऱ्या-4थ्या दिवशी तर त्या वॉकरवर चालायला लागल्या आणि 8-10 दिवसानंतर त्या स्वतः स्वतंत्र येतात जातात. एवढे फास्ट रिझल्ट येतात. फक्त लकव्यामध्ये ज्यांना मेंदूचं ऑपरेशन केलेलं आहे, कवटीचं हाड काढून रक्तस्राव झालेलं काढलेलं असतं, पुन्हा कवटीचं हाड लावतात, तर त्या ठिकाणी आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये तिथे स्टिम्युलेशन देता येत नाही. आम्ही लकव्याच्या केसेसमध्ये काय करतो, डीप ब्रेन स्टिम्युलेशन देतो. त्या भागाला MRI मध्ये कुठे दोष आहे त्याला बाहेरून उत्तेजना देतो. लकव्याचे अनेक पेशंट माझ्याकडे येत आहेत सध्या की आम्ही ॲक्युपंक्चर घेतलं, पण हा महत्वाचा भाग आहे. शेवटी तुम्ही, जो मेंदू म्हणजे हेड ऑफिस आहे, मालकच जागेवर नसेल अरे तर हे बाप! नौकर वर्ग येथे कामाला नाही येणार. तर त्याला आपल्याला उत्तेजित करणं आवश्यक आहे, ज्या त्या भागास बरोबर. तर ते ॲक्युपंक्चर मध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन महत्वाचं आहे. तर वेळ किती लागतो हे ॲक्युपंक्चरिस्ट सुद्धा बदलणार. परंतु एवढंच आहे की आम्ही नेहमी हे पाहतो, मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, मला माहिती आहे की लोक ॲलोपॅथीनी फार जास्त अट्रॅक्टेड असतात, हं, हं, रिझल्ट हं, लवकर हं, येतात, हं. पण त्यांना माहिती आहे की 12 तासानंतर जैसे थे परत ऍसिडिटी होणार, परत ॲलर्जी, परत दम लागणार. तर या सगळ्या गोष्टींना ॲक्युपंक्चरमध्ये ऍसिडिटी असो, दमा असो, लकवा असो, ह्याच्यामध्ये आम्ही औषध देत नाही. हां. त्याच्यामुळे जो रिझल्ट येतो तो टिकून राहणार. बरोबर. हा, कारण की तो बॉडीनी घडवलेला रिझल्ट आहे. त्याच्यामुळे मी ॲलोपॅथिक डॉक्टर, माझं पहिलं हे असतं की पेशंटला मी लवकरात लवकर रिझल्ट देऊ. मी एकदा त्यांना इम्प्रेशन मध्ये आणलं, त्यानंतर त्यांना माहित असतं की आपल्याला हा आजार मुळातून घालवावा लागेल, नाही तर आयुष्यभरच्या गोळ्या कुठं सुटल्या नाही मग. बरोबर. ट्रीटमेंट कुठलीही असू दे किंवा काहीही असू दे, प्रत्येकाचे काही ना काही साइड इफेक्ट्स असतात. तर याचे काही आहेत किंवा काही विशेष काळजी घेण्याची गरज? नाही, नथिंग.
ॲक्युपंक्चर ही विनाऔषध उपचार पद्धती आहे. त्यामुळे जेव्हा औषधच तिथं नाही आहे तर त्याचे साईड इफेक्ट्स पण राहणार नाही. कारण औषधं जी आपण खातो ते केमिकल्स असतात आणि केमिकल्सचे साईड इफेक्ट्स तर हे राहणारच आहेत. ॲक्युपंक्चर हे विनाऔषध असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट होत नाही. फक्त ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटच्या वेळी आम्ही पेशंटला सांगतो की काहीतरी खाऊन या किंवा ब्रेकफास्ट, हेवी ब्रेकफास्ट घेऊन या, जेवण करून या. कारण जेव्हा ॲक्युपंक्चर सेशन आम्ही देतो त्यावेळी ब्लड ग्लुकोज जी आहे ती कधी कधी डाऊन जाऊ शकते. प्रत्येक पेशंटमध्ये होईलच असं नाही, परंतु 100मधून आम्ही पाहतो की एखाद दुसरा पेशंट निघतोही. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून आम्ही सगळ्यांना ती प्रिकॉशन घ्यायला सांगतो की तुम्ही ट्रीटमेंटला येताना काहीतरी खाऊन या.